बसून घ्या बसून घ्या बसून बसून खालून थोडा माझ्या लाडक्या रसिक माझ्या प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे आणि संपूर्ण टीम यांच्याकडून दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा गोवाने उत्तम कार्यक्रम केला असं म्हणू पण शकत नाही, पण गोवाने घाण केली. घाण गोवाने केली. त्यांचे वस्त्रात आहेत गुरुवारी आले होते आणि या रसिकांच्या साक्षीने माझी पहिली बारी कशी झाली सांगा मला तुम्ही. गोवा लय उडायला लागलाय लय उडतोय गोवाला शिवरंजनी माहित नाही अजून. त्याचे ढोलकेवाले संगीतकार एवढे चांगले आहेत. कालचा शंभरा पडदा शिवरंजनीचे आलाप घे. गोवा गलपाटलाच पहिल्या आले गोवा. माझं काही नसताना या ठिकाणी आम्ही डायरेक्ट केले. लोकप्रिय माझे ढोलकी बंधू गुरुजगावचे सुपुत्र आहेत, माझ्या खेडचे आहेत, माझे बंधू आहेत. तसेच आंबेगावचे सुपुत्र शिक्षकांची 2 मुलं या कलेमध्ये आहेत. डॉक्टरी करतायत, नर्सचा कोर्स करतायत. ते माझे प्रणव आणि पंकज दादा आहेत. आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्याच गावचे सुपुत्र बँजो मास्टर माझे एकमेव सौरभ जोरूकर आहेत. त्याच्यात आले होते. ही कलाकार हे प्रेम कलेवरती मी करतो तेवढं दिलंय म्हणून वो मला म्हटले टोपीच्या खाली काय. आता मी तुम्हाला सांगतो प्रेक्षक, मी लाजत नाही. जर कपडे सांगतो सगळं सांगतो. बघा मी काय लाजत नाही. गेली 17 वर्ष घासतोय. आता ही घासून वरची पण पिकली आणि खालची पण पिकली. मी काढी करतो. आता इथं वरती नाही दिला देवाण मी टोपी घातली आणि हा गोवा भाटक्या शब्द होता माझ्याकडे, माझ्या बोलू शकत नाही. आता भास्कर बंधू बोलले मला लोककला सादर करते मी. तुझ्या डोक्यावरती छोटी पाहिजे तर पुरुष आहेस, मी बाई आहे. तर उद्या काय बोलशील साडी नेसली ह्या गोष्टी नको. बरोबर ना. तुम्ही सांगा तुमचे गुरुबंधू आहेत ते. मी टोपी का घालतो लोक सांगून नाही लोक सांगून नाही. मला ही आवड आहे, छंद आहे. आणि ती पण लाल घालतो. आणि लाल सोजीचं म्हणतात मला. लाल कलरचा पोपट असतो का कधी? तुझा पोपट तुझ्याकडे स्टिओ बना आणि तो बिनकामी आहे बुवा. असे विषय काढले ना. आता मला बुवा बोलले त्याचं उत्तर मी देणार लक्षात घ्या. चुकून बुवा मला बोलून गेले. पूर्वीचा योगेश बुवा बघायला लावू नका. आता बुवा तुमचे आमचे अनेक कार्यक्रम झाले. बुवा तुम्हाला पण किती वेळ आला मी बघितली आहे, तुम्ही मला बघितली आहे. पण 5 वर्षांनी तुम्ही कार्यक्रम करताय का? ज्या वेळेला चंद्रनगरला त्या धानूला जो कार्यक्रम झाला तो शेवटचा आपला कार्यक्रम झाला. त्यानंतर मला तुम्ही 1 वर्ष पण फोन केला नाही. म्हणजे याचा विचार करा मोरे बुवा काय चीज आहे. कारण मी लोककलेवरती प्रेम करतो. बुवा काढायची असेल ना तर घाणेकर बुवांचे आमचे अनेक कार्यक्रम झालेत. बुवा 70-80 कार्यक्रम झालेत. बुवा तू कालचा शंभरा पडतो काय काढायची बोलतोय. संदीप बोला शिकवतोय. हे टोपीचा विषय टोप्या लावतात बुवा. मोरे बुवा
पैसं दिलं, मी आलं बोललो का दिलं. हा मुंबई मठाचे अध्यक्ष शांताराम गोलपडे यांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 500 रुपये देत त्याला सुद्धा शाहीर मानाचा मुद्दा. मला बुवा बोलले ते गोष्ट आता थोडक्यात बुवांची स्तवन छान होती, रसिकांना गायलं गणित छान होतं. गणाचं उत्तर देतो ऐका. नंतर बुवाला मी घेतो. आता बुवा घरामध्येच घुसलेत ना, मी पण घरामध्येच घुसला. साक्षीला या ठिकाणी युट्यूबर आहेत बुवा. त्या गोष्टी मी सोडल्या आहेत. माझं मी 1 नंबर परवा पण बोललो विरारला. नालायक बुवा आहे. एक जण बोललाय त्याला अक्कल नाही, नालायक बुवाशी कार्यक्रम करतो. अरे नालायक मी का या कोकणामध्ये नामवंत लायक यशवंत कलाकार म्हणजे नालायक बुवा म्हणजे शब्दांची खेळी करते मी. मोरे बुवा कसा करतो ते मला माहिती आहे. मी एकटा करतो. तुमची शेपटे कोण असतील ना त्यांना घेऊन ताटाखाली पायाखाली तापवू नका, मला तापवू नका, भडकवू नका. म्हणून बुवानी गण गायला सुरुवात गणाची. बघा आता बुवांचा विषय रातो में जगाया. आता घाणेकर होते पण यांचे कोण कवी असतील, हे स्वतः असतील, ह्यांचे वरचे कोण असतील त्यांना मोरे बुवा नाही. त्यांची मोरे बुवांची विनंती येते ना, लिखाण कर्तव्य कसं करायचं बघा. गणपती कधी येणार आहे? 27 तारखेला. बरोबर की नाही? रक्षाबंधन कधी आहे? 9 तारखेला. बरोबर ना? मग ह्या अशा बुवा बरोबर होतात. मी मंडळ माझ्यावरती प्रेम करतो म्हणून मी भाड्या करतो. शक्तीवाली बदलतात पण तुरेवाला असा तुरेवाला हा भाडका लोकांची उष्टी घेऊन तुझी काढतो साला थांबा. फक्त विषय ऐका नाचरे बुवा आले तर येतात. बघा विषय बुवांचा विषय बघा. आणि मोरे बुवा कसं उत्तर देतो ऐका. बघा विषय आला गणपतीचा सण. बुवांचा विषय बुवांचा उत्तर काय देतो बघा मोरे बुवा. आला गणपतीचा सण आतुरले मन. माझी ताई येईल घराला. काय म्हणतो ताई घराला येईल कधी गणपतीला का रक्षाबंधनला? रक्षाबंधनाच्या सणाला येणार राखी बांधायला म्हणतात ताईला. गणपती कधी येतो? तू गणपतीचा उल्लेख का करतो? म्हणून उत्तर काय देतो बघा ऐका. अरे दिलं ईश्वराने देणं येणं होईल पाठीमागून. करील ताई तुझे औक्षण. अरे करील ताई तुझे औक्षण. बाप्पा माझा गजानन. करील ताई तुझे औक्षण. बाप्पा माझा गजानन. ईश्वरानं देणं येणं होईल पाठीमागून. तिला ईश्वरानं देणं येणं होईल पाठीमागून. कविताई तुझे औषध लवकर यावे गजानन. लवकर यावे गजानन. असा विषय आहे. आता बुवा गवळ्यांचा विषय बुवा मला बोलले तेव्हा गवळण ते घाणेकर बुवांची कॉपी अजूनही करताय. बुवा काहीतरी नवीन द्या. पातळ सोडून कर माझा ताटणा बोलतात. ताटणा बुवा आता करतो बघ वाटणं. आता वाट बघ माझी आता. अरे घाणेकर बुवांचे विषय कॉपी करून तुम्ही काय गाताय बा? तुमच्याकडे काय आहे?
तुमचे वस्ताद आहे म्हणून म्हटलं तुमच्या बरोबर बरेच कोण आहेत फक्त एकटा आहे म्हणून शॉर्टकट मध्ये बुवा मला बोलले ओटावर मिशी नाही घरात येऊन जा बोलत माझ्या बोलले बुवा ना माझ्या ओटावरती मिशी नाही मी याला काय छक्का बोललो काय याला छक्का बोललो का पहिल्या बारीमध्ये ह्याच्या ओटावरती मिशी तू काढलीस तू भजत ना मला काय संबंधच पण त्या गोष्टीचा मला दिला आणि बघा पिकते पण गाडी बंद करतो डोक्यावरती गेले आता टोपी घालतो थांबा आता बुवा टोपी घातली कशी लाल लाल तुमची टोपी आता कशी ती लाल पोपट नसतो बुवा तुझा पोपट आहे ना पोपट बघतो मी जवान विन पोपट लागला मिठ बोलायला आमच्या आता म्हणून काबरे कधी आलेले त्यासाठी मोरी वंचा मनाचा मुलगा म्हणून बुवा बोलले पोटावर मिशी नाही बुवा बोलती मी काय बोललो नाही बुवा छक्कायचं म्हणून आणि परत मला बोलले की घरी येऊन जा माझ्या बोलतात अरे नालाय का घरचा विषय मी काढला होता का पहिल्या बारीमध्ये काढला तर मग बुवा बोललंय डेंजर होईल म्हणून पहिला पद अरे गिडबिट बाला तो फुकाला रणात धडाडला अरे नावात तुझ्या उरला नाही राम पतिव्रतेला नाग लावलास असं केलंस का काम अरे धोड्याच्या नादी लागून गेलास आणि झालास तू बदनाम अरे बाईचा हिसका दावते तुला मी आज आई शपथ फोडते मी घाल अरे काराया वाकडं घेऊन आला माकडं ह्याला म्हणायचं काय बघा त्याने माझ्या बायकोचा विषय काढला घरामध्ये येतो म्हणून बोलते बुवा काराया वाकडं घेऊन आला माकडं ह्याला म्हणायचं काय अरे स्वतःची बायको ना टिकवू शकला स्वतःची बायको ना टिकवू शकला याला मर्द म्हणू की बाय स्वतःची बायको ना टिकवू शकला याला मर्द म्हणू की बाय स्वतःची बायको टिकवू शकला अरे कराया वाकडं घेऊन आला माकडं याला म्हणायचं काय कराया वाकडं घेऊन आला माकडं याला म्हणायचं काय लावला समाला तू गाग रामायणातला विषय गातोय साधा सोपा आहे मी काय म्हणतोय का पतिव्रता असून लावला समाला तू गाग खरा मर्द गाडी तू मर्दा सारखा वाग अरे एक ना एक दिवस या धरशील बाईचे पाय एक ना एक या बुवाचे धरशील बुवा तू पाय अरे स्वतःची बायको ना याला मर्द म्हणू की बाय स्वतःची बायको ना टिकवू शकला याला मर्द म्हणू की बाय कराया वाकडं घेऊन आला वाकडं याला म्हणायचं काय कराया वाकडं घेऊन आला वाकडं याला म्हणायचं काय अजून घेऊ का बार घेऊ का बघा गोवांचा मला विषय आलेला आहे आणि विषयाचा उल्लेख केलेला आहे गोवानी
हे साफ चुकीचं आहे म्हणून की वहिनी गोवांचे वस्ताद सन्माननीय आमचे मित्र शाही मास्कर बंधू यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मी म्हटलंय की मंदोदर आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ प्रहस्ता ठीक आहे, अक्षय कुमार लेवांतक नारांतक नशिरा ही नावं सोडून सांगायची आहे. बरेच जणांना प्रयत्न केला पण त्याने मला आज उत्तर दिलं ते म्हणतात मायावी आणि दुरुंदी बस हा चुकीचा आहे. पुन्हा प्रयत्न करा. तुमचा विषय माझ्यासमोर आज पहिल्यांदा आलेला आहे. तुमचा विषय आज नवीन आहे. त्याचा प्रयत्न करेन. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये म्हणून अजून एक ठोसा देतो आणि शेवट घेतो कसं बघा. अरे तुझ्या सारख्या अनेक जणांना मी तुडवली अरे माझ्या यशाची वाट मी स्वतः मडवली माझ्या वाटेला जातो त्याला आयुष्यभर खरं रडवली आहे. अरे कशाला लागतोस योग्य बुवा माझ्या नादाला अरे तुझ्या सारख्या शेवड्या पोरांना मी पायाखाली तुडवली घरात येतो बोलतो घरात बायकोचा विषय बोलतो तुझ्या घरात येतो बुवा सन्मानाने येशील तर ये नाही तर हाकलून पण लावी. तुला काय म्हणतो ऐका. अरे मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं ठोसा मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवलं मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवलं बघा 2 मिनिटं आहेत. गोवानो हा शेवट घेतो मी. गोवांचं गाणं होतं आपले शिष्य आहेत बाहेरगावचे सुपुत्र आहेत तर त्यांना मी संधी देत नाही पण एकच अंतर घ्या लगेच. माझे गुरुवर्या शाहीर संदीपजी मोरे बुवानी
मला एक संधी दिली, या संधीचं मी नक्कीच सोनं करणार, नक्कीच सोनं करणार. लक्ष असू द्या. थोडक्यातच कालेश्वरी मातेच्या वरून एक छोटं संगीत घेतोय. लक्ष असू द्या सर्वांचं. हॅलो 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 पालखी वर्षान तिचं नाव आहे कालेश्वरी, तिचं नाव आहे कालेश्वरी. हॅलो हॅलो